तो 45 तो हो ही गई। अब फिर करोगे शादी? हाँ शादी, क्योंकि बंस ही नहीं चलेगा क्या, मेरी जमीन कोई देखने वाला नहीं है। कैफियत मांडणाऱ्या माणसाला ठाऊकही नव्हतं की हीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरेल। 45 वर्षांचा इंद्रकुमार जबलपूरमध्ये 18 एकर जमिनीचा मालक, पण लग्नच ठरत नसल्यामुळे प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेला। मे मध्ये इंद्रकुमार अनिरुद्धाचार्य महाराजांच्या प्रवचनाला गेला होता। तिथे त्याने माझ्याकडे सर्व आहे पण जोडीदारच मिळत नाही असं सांगितलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुशीनगरच्या खुशीने इंद्रकुमारची ऑनलाईन ओळख वाढवली। 26 मेला खुशीचा भाऊ संदीप इंद्रकुमारच्या गावी आला आणि त्यानेच इंद्रकुमारचं खुशीसोबत लग्न फिक्स केलं। 5 जूनला कुशीनगरला खुशी आणि इंद्रकुमारचं लग्न झालं, पण त्याच रात्री खुशीने इंद्रकुमारची जमीन आपल्या नावावर करवून घेतली आणि इंद्रकुमारचा काटा काढत त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला। 6 जूनला मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी काही दिवसातच खुशी संदीप सोबतच त्यांच्या साथीदारालाही अटक केली आहे। तेव्हा समजलं की खुशीचं खरं नाव साहिबा बानो आणि संदीपचं खरं नाव कौशल असून दोघेही नवरा बायको होते। अनिरुद्धाचार्य महाराजांच्या प्रवचनादरम्यान इंद्रकुमारचा व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि इंद्रकुमारची जमीन बळकावण्यासाठीच त्यांनी हा प्लॅन रचला। डिप्रेशन दूर करायला प्रवचनासाठी गेलेल्या इंद्रकुमारच्या स्टोरीचा असा खतरनाक शेवट झाला।